ते काहीतरी म्हणले की ऊसाचं जे पीक आहे ते काय म्हणले लाचार आहे. ही लाचार आहे, पीक लाचार आहे. शेतकरी म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला लाचार म्हणल्यासारखं झालं. बोलताना सुद्धा लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. आणि तिने सगळ्या शेतकऱ्यांची, तमाम शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. लाचारी म्हणजे काय? अहो आम्ही कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय. ऊसाचं कांडे टाकलं की ऊस डायरेक्ट कारखान्यापर्यंत जाईपर्यंत असाच येत नाही. त्यासाठी काबाड कष्ट करावं लागतं, रात्रंदिवस झटायला लागतं. अहोरात्र बिबट्याचे वावर आहेत, रात्रीचं जाऊन पाणी पाजायला लागतं आम्हाला. अशा सगळ्या संघर्षामधून आम्ही एवढं उत्पन्न काढतोय आणि ते कारखान्याला पाठवतोय. आणि तुम्ही म्हणता लाचार आम्ही. बोलताना तरी जनाची ना मनाची तरी लाज पाठवा. तोंड आहे म्हणजे तर काय पण बोलून चालत नाही हो. सांगायचं म्हणजे आमचे जयंत पाटील साहेब प्रत्येक बांधावरती जाऊन त्यांना माहिती आहे, त्याच्या तोंडून कधी शेतकऱ्याविषयी असे शब्द आलाय का बघा. त्याचबरोबर तिने आता नुसतंवरती माईकवरती स्टंटबाजी करून काहीतरी आपण बोलायचं आणि आपला प्रचार सगळीकडे व्हावा, ही उपयोगाचं नाही हो. शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे काय नाही हे बघा तुम्ही. नुसतं तोंड आहे म्हणून बोलून उपयोगाचं नाही. तुम्ही प्रत्यक्ष या शेतामध्ये बघा काय लागतंय काय नाही. पाचट कशी काढायची असते माहिती आहे का तुला? तुम्ही बोलायला लागला लाचार म्हणून. लाचार काय आहे ते समोर मग बघतो तुला लाचार कसे असतो ते. आम्ही शेतकऱ्याला फक्त त्यांनी खरोखर शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मी आमच्या दृष्टीने सांगायचं, शासनाला विनंती करायचं झालं तर शेतकरी म्हणून मी सांगेन की आमच्या पिकाला फक्त रास्त हमी भाव द्या. नमस्कार, सांगली तक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या शेतकऱ्यांच्या मनातल्या चिंता आपण शासनाच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या मनात काय परिस्थिती आता सध्याच्या ह्या सर्व वातावरणावरती, कारण महागाई, हा लांबलेला पाऊस, यावरती शेतकरी पूर्ण आता मेटाकोटीला आलेला आहे. तर नेमके त्याच्या मनातल्या काय भावना आहेत? समोर आता पीक कर्ज आहे, त्या पीक कर्जाची माफी जी झालेली आहे, त्या पीक कर्ज माफीवरती त्यांचं काय मत आहे, शेतकऱ्यांचं या अटींवरती त्यांचं काय मत आहे, हे सर्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण सध्या भाटवाडीमध्ये आहोत. एक शेतकरी आहे, ते शेतात काम करतात. नेमकं त्यांना विचारूया की त्यांची काय परिस्थिती आहे, त्याच्या मनात काय मानसिकता आहे आता शेती संदर्भातल्या. दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? प्रकाश अवताडे. या इकडं. अवताडे साहेब, आम्ही सांगली तकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मनात ज्या व्यथा आहेत त्या आपण मांडण्याचा प्रयत्न करतोय, शासन दरबारी ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण एक आता तरुण शेतकरी दिसतात. हा प्लॉट आपलाच आहे का? हो, आमचा. चांगल्या पद्धतीचा आपण ऊसाचा प्लॉट आणलेला आहे. सध्या एक तरुण शेतकरी म्हणून काय भावना आहेत शेतीविषयी आपल्या? आता काय झालेलं आहे, आता खरं वास्तविक उन्हाळा एवढा मोठा प्रचंड पडलेला आहे. त्यामुळे अजून पाऊस नाही. आता जवळजवळ आज तारीख जवळ 18 जूनपर्यंत आला, अजून पाऊस नाही. आणि अक्षरशः पाणीसुद्धा नाही आहे विहिरीमध्ये. त्यामुळे आता ठिबक जरा थोडंसं चालू केलं आहे, त्यामुळं जरा थोडेफार ऊस तरलेत नाही. आता फार अवघड परिस्थिती आहे आत्ता ऊसाची. आणि एवढा कडक उन्हाळा आहे की आजपर्यंतच्या म्हणजे आता माणसं सुद्धा सांगतात आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही एवढा म्हणजे उन्हाळा बघितला नाही. कारण 18 जूनपर्यंत पावसाचा एक थेंब नाही. पण आता जे तुम्ही बघताय ते अजून सगळं आमचं भाग जो आहे तो टोटल हिरवागार आहे. त्याच्या पाठीमागं एकमेव म्हणजे काय, आमच्या राजाराम बापूंनी बघितलेलं स्वप्न, ते स्वप्न साक्षात उतरलं आमच्या जयंत पाटील साहेबांनी. आणि त्याला आधुनिकतेची जोड दिली प्रतीकदादांनी. म्हणजे ठिबक करणे म्हणा किंवा त्यांचं पाण्याचं जे व्यवस्थापन आहे, त्यामुळे ही टोटल सगळं हिरवगार दिसतंय. आणि आता उपसाबंदी झाल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला आहे की इरिगेशन बंद आहे. इरिगेशन बंद झाल्यामुळं विहिरीसनी पाणी फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आणि त्यामुळं आता काय आहे, पावसाचीच वाट बघायचं चालले. जेवढं आहे पाणी तेवढं आपलं द्यायचं चाललंय. आता हिरवीगार आहे शेती, ती पुण्य आहे आमच्या साहेबांची आहे, जयंत पाटील साहेबांची. त्यांना अजून सध्या काय आहे, 1 ते 1.25 महिना हंगाम पुढे चाललाय. बरोबर. आणि मुळातच आता अजून किती दिवस पाऊस पडेल याची शाशंका आहे. नाही. अजून कोणी जर सांगू शकत नाही की ह्या तारखेला पाऊस पडणार आहे. मग सगळं हे वातावरण असं वेगळ्या पद्धतीने सुरू असल्यामुळे एक तरुण शेतकरी म्हणून आपल्याला काय वाटतं, शेतीचे दिवस आहेत का इथं? नाही, निश्चित अगदी काय माहिती आहे का, आता पाणी आमच्याकडे फिरलेलं आहे. ते साहेबांनी म्हणजे पाणी स्कीम आहे आमच्या वाटेगाव संयुक्त पाणी पुरवठा संस्थेची स्कीम आहे. त्याच्या अंतर्गत ही सगळा भाग त्याच्या अंडरखाली पाणी पितो. त्यामुळे आतापर्यंत तरी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आता पहिलं तुम्ही जर इकडे बघायचं म्हटलं तर सगळी टोटली तुम्हाला सगळं शाळू, ज्वारी आणि भात एवढंच पीक होतं. पण आता सगळा परिसर तुम्हाला जे बघताय हिरवागार, ती फक्त त्या स्कीममुळे झाले. आणि त्याचं श्रेय आम्ही साहेबांना देतोय, 100% देतोय, त्यात काही शंका नाही. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, ही पिकं आहेत, ह्या पिकावरतीच आमचं सगळं अवलंबून आहे. काय वाटतं इकडल्या भागातलं सर्वात आवडीचं पीक कुठलं? सगळ्यात भाग म्हणजे ऊसच. आम्ही सगळ्यात जास्तीत जास्त ऊसच करतो आम्ही. का बरं ऊसच का? कारण इतर पिकं आहेत किंवा इतर पिकांमधनं येणारं आर्थिक उत्पन्न आणि ऊसाच्या पिकांमध्ये येणारं आर्थिक उत्पन्न यामध्ये काय तफावत आहे?
नाही, इतर पिकामध्ये म्हणजे कसं भात आलं, गहू आलं आणि फळबागा सुद्धा आहेत. फळबाग आहेत, पण त्याचं एवढं उत्पन्न नाही. पण ऊसाचं कसं आहे, हुकमी राजारामबापू आमचा साखर कारखाना आहे, म्हणजे आम्ही ऊस घालवलं तर बिंदास, म्हणजे आम्हाला एकही रुपया असं नाही की आमचा बुडेल असं एवढी शाश्वत नसते, एवढी शाश्वत आमच्या त्या कारखान्यावरती आहे. त्यामुळे आमचा ऊस गेला की बिंदास ते आम्हाला एक रकमी आमच्या अकाउंटवरती पेमेंट येतच. त्यामुळे कसं आहे, प्रत्येक शेतकरी आमचा जो आहे तो ऊसाकडेच बघतो जास्तीत जास्त, कारण की ऊस हे शाश्वत खरोखर चांगलं उत्पन्न आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला बेनिफिट मिळतं. काय वाटतं इकडं एकरी काय उत्पादनाचा ॲव्हरेज आहे? एकरी नाही म्हटलं तर आमच्याकडे एक कमीत कमी म्हणजे नॉर्मल शेतकरी जर झाला तर 60 टनापर्यंत तरी जातोय कमीत कमी. म्हणजे निव्वळ नुसतं त्याला काय बाकी पाणी क्षेत्राचं नाही, हे 1.5 टनाचा अवरेज मिळते. पण जर चांगला शेतकरी आहे, ज्याला ठिबक वगैरे आहे, असे एक 2, 2.5, 3 टनापर्यंत आमच्याकडे अवरेज पाडलेलं आहे. मग सांगा, घातलेलं उत्पादन येणारा नफा किती असतो ऊसामध्ये? एकरी जर काढला तर एकरी खर्च किती आहे आणि त्यातून निघणारा बेनिफिट किती आहे? आता एकरी जर तुम्ही सरासरी पकडायचं म्हटलं तर एक 70 टन ऊस जर गेला तर 7 त्रिक 21, 2,10,000 रुपये येतात. त्याच्यामध्ये 70,000 रुपये तरी सगळा खर्च पकडला, म्हणजे तुमचं सुरुवाती नांगरणीपासून पूर्णपणे ऊस तुटून जाईपर्यंतचा जो खर्च आहे तो 70,000 जातो. वरचा जो नफा आहे म्हणजे जवळजवळ 1,40 पर्यंत राहतोच आम्हाला शिल्लक. वर्षाकाठी वर्षाकाठी 1,40 राहतोच. त्यात काय आहे, परवा जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य केलं की ऊसाचं पीक घेणार आहे हे कुठेतरी लाचारीचं पीक आहे असं ते बोलले गेले. आपण युवा शेतकरी म्हणून कसं बघता याकडं? काय माहिती आहे का, आता कसं आहे, ज्याला शेतीचं जर नॉलेज असतं, शेतीची त्याला काय मुळापर्यंत शेती कशी असते ही जर माहिती असतं तर त्या आमदार, आता मी एवढा मोठा नाही की त्या आमदारावरती टीका करणं, पण एक सुशिक्षित एक युवक म्हणून, एक शेतकरी म्हणून मी बोलायचं झालं तर त्यांनी बोलायला हे नाही पाहिजे होतं. कारण का त्यांना जर शेतकरी म्हणून जर तू खरोखर असतं ना, त्यांना शेतकऱ्याची कळ माहिती असते, शेतकरी काय करतो हे जर माहिती असतं तर ते हे बोलले नसते. अहो, आमचं पीक आहे, हे पिकामध्ये काय घासायला लागतं काय नाही, ते 1 महिना आमच्याबरोबर येऊन बसा, म्हणजे कळेल तुम्हाला की काय करायला लागतंय. आणि ते काहीतरी म्हणले की ऊसाचं जे पीक आहे ते काय म्हणले, लाचारी आहे. ही लाचारी आहे, पीक लाचारी आहे. शेतकरी म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला लाचार म्हणल्यासारखं झालं. बोलताना सुद्धा लाज वाटली पाहिजे तुम्हाला, लक्षात घ्या. आणि तिने सगळ्या शेतकऱ्यांची, तमाम शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. लाचारी म्हणजे काय? अहो, आम्ही कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, ऊसाचं कांडे टाकलं की ऊस डायरेक्ट कारखान्यापर्यंत जाईपर्यंत असाच येत नाही. त्यासाठी काबाड कष्ट करावं लागतं, रात्रंदिवस झटायला लागतं. अहोरात्र बिबट्याचे वावर आहेत, रात्रीचं जाऊन पाणी पाजायला लागतं आम्हाला. अशा सगळ्या संघर्षामधून आम्ही एवढं उत्पन्न काढतोय आणि ते कारखान्याला पाठवतोय. आणि तुम्ही म्हणता लाचार आम्ही. बोलताना तरी जनाची ना मनाची तरी लाज पाठवा. तोंड आहे म्हणजे तर काय पण बोलून चालत नाही हो. कारण का आमच्या इकडचं तुम्हाला सांगायचं म्हणजे, मी काय आता कोणाचं म्हणजे हे करत नाही, तुलना करत नाही. तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे जयंत पाटील साहेब प्रत्येक बांधावरती जाऊन त्यांना माहिती आहे, त्याच्या तोंडून कधी शेतकऱ्याविषयी असे शब्द आलाय का बघा. त्याचबरोबर तिने आता राजाराम पाटील साहेबांनी, बापूंनी जे स्वप्न बघितलं ते साहेबांनी उतरवलं, प्रत्यक्षात उतरलं. त्याबरोबर ते थांबले नाहीत, त्यांची 3री पिढी आली आता. तुम्हाला सांगायचं म्हणजे चातक इनोव्हेशनच्या द्वारे 100 एकरची जी सच्छिद्र ही होती, खारट जमीन होती, ती सुपीक करण्याचं प्रतीकदादांनी काम केलं. नंतर त्यांनी ए टेक्नॉलॉजी, जी ॲग्रो इनोव्हेशनच्या माध्यमातून ए टेक्नॉलॉजी, त्याच्यामधून हवामान खातं आम्हाला आर्द्रता कळायला लागली, आमच्या शेतजमिनीमध्ये कोणतं खत पाहिजे कोण नाही हे करायला लागले. हे शेता पण आता ते कालचं म्हणजे मुलगा, लक्षात घ्या, प्रत्येकदा कालचा मुलगा, लक्षात घ्या. पण ते शेतीच्या बांधापर्यंत जाऊन ऍक्च्युली हे टेक्नॉलॉजी पूर्ण नॉलेज त्यांना, इतकं जबरदस्त नॉलेज आहे त्यांनी येऊन देतात शेतकऱ्याविषयी. ही तळमळ म्हणायची शेतकऱ्यांची. नुसतं वरती माईकवरती स्टंटबाजी करून काहीतरी आपण बोलायचं आणि आपला प्रचार सगळीकडे व्हावा, ही उपयोगाचं नाही हो. शेतकऱ्यांना नेमकं काय पाहिजे काय नाही हे बघा तुम्ही. नुसतं तोंड आहे म्हणून बोलून उपयोगाचं नाही. तुम्ही प्रत्यक्ष या शेतामध्ये बघा काय लागतंय काय नाही. पाचट कशी काढायची असते माहिती आहे का तुला? तुम्ही बोलायला लागला लाचार म्हणून. लाचार काय आहे ते हे समोर मग बघतो तुला लाचार कसे असतो ते. आम्ही शेतकऱ्याला फक्त त्यांनी खरोखर शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. तुमच्या भावना समजतात. तर मुळात शेतकऱ्यांना आता एक दिलासादायक दिवस आलेत म्हणजे कर्जमाफीचे. आपण कसं बघताय कर्जमाफीकडे? कारण हे कर्जमाफीमुळे समाधानी तुम्ही आहात का काही अटींमुळे कुठं आणि परत अडचण देणार आहात? काय माहितीये का, कर्जमाफी ही नुसतं बघा तुम्हाला सांगायचं म्हणजे देखावा चालला या. मागच्या वेळेला आता काय त्यांनी म्हणले की आम्ही काही बिना शेतात बच्चू कडूने हे केलं की सांगितलं की 30 जूनपर्यंत जे आहे ते तुम्ही आता काय सांगितलं 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही ही थकमध्ये येणार त्या शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी होणार. परत मागणी निकष लावला काय सप्टेंबर 2025 पर्यंत तू जे आहे. अहो तुम्ही काय चालवलंय काय? आता म्हणतायत काय मागच्या वेळेला ज्यांना कर्ज माफी दिल्या त्यांना आता मिळणार नाही. करताना तुम्ही सरसकट करा ना. शरद पवार साहेबांनी ज्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला पुरा 7-12 कोरा केला. तुम्ही काय करताय?
आता ते काय करतात, मागच्या वेळेला कर्जमाफी केली, ठराविक जणांना केली. आता त्यांचं एकच, त्यांनी एकदाच माझं तर वैयक्तिक मत एक आहे, त्यांनी मागच्या वेळेला जी कर्जमाफी केली ना तेवढीच कर्जमाफी, एकच कर्जमाफी आहे ही. आता परत कर्जमाफी ही कर्जमाफी नाही. हे काय करतायत, पहिल्यांदा कर्जमाफी दिली एक ठराविक ठराविक लोकांना, जे राहिलेत त्यांना नंतर दिली, आता जे राहिलेत त्यांना देणार. म्हणजे काय करणार तुम्ही, तिन्ही टप्प्यामध्ये जे आहेत वेगवेगळ्या लोकांना कर्जमाफी देणार. म्हणजे तुम्ही एकदाच कर्जमाफी केली, 3 वर्ष नाही केली हो तुम्ही. नुसतं कर्जमाफी केली ही काय झालंय, सामान्य माणसांना काही समजत नाहीये. आणि त्यांना फक्त काय आता एवढा प्रॉब्लेम झाल्यामुळं की सामान्य माणसाची फक्त भूल दाखवायची आणि निवडणूक आली तोंडावरती काहीतरी असं दाखवायची पूर्णच कर्जमाफी केली. काय नाही, तुम्ही खरोखर बघा, तुम्ही मागच्या वेळेला पहिल्यांदा कर्जमाफी केली त्यावेळेला ठराविक जणांना केली, नंतर म्हणले काय 50,000 प्रोत्साहन देणार. आज सगळ्यांना मिळालं का? नाही मिळालं. आता काय करणार, ती ज्यांना मागच्या वेळेला 50,000 मिळाले त्यांना आता देणार नाहीत. म्हणजे काय झालं, आता मागच्या वेळेला कर्जमाफी दिली नाही त्यांना आता कर्जमाफी देणार. म्हणजे काय झालं, म्हणजे एक 100 जण आहेत त्यातनं 25 जणांना पहिल्यांदा दिली, नंतर 25 जणांना दिली, आता नंतर परत आणि आता ह्यातल्याने राखणार आहेत ती. बघा तुम्ही, 100% सांगतो तुम्हाला, ही 25 जण आणि 25 जण परत कुठेतरी काढणार निवडणुकीच्या तोंडावर, आम्ही कर्जमाफी करणार. अरे 4 वेळा कर्जमाफी तुम्ही 4 टप्प्यात करताय. ही एक कर्जमाफी 4 टप्प्यात करताय, एकदा नाही केलेली तुम्ही. फक्त दाखवताना काय केलंय, आम्ही 4 वेळा कर्जमाफी केली. नको ना. माणूस आता युवा वर्ग सगळा म्हणजे सगळाच खरोखर एक हुशार झालेला आहे, सगळ्यांनी समजायला लागले कोण कसं आहे कोण नाही. त्यामुळे ही सरकार का नाही खरोखर म्हणजे भूलथापा देते, नुसतं भूलथापा. अगदी शेवटचा प्रश्न, तुमच्या तळमळ जाणवते बोलण्यात ना, आपण काय विनंती कराल शासनाला आता एक शेतकरी म्हणून? कारण येणारे दिवस प्रतिकूल आहेत. आता मोदी साहेबांनी सुद्धा तुम्ही सोनं खरेदी करू नका, परदेश दौरे करू नका, खर्च कमी करा, हे सगळ्या गोष्टीचं आव्हान दिलेलं आहे. कारण सध्या परिस्थिती तशी आहे. कारण जागतिक युद्ध परिस्थिती होती, त्यानंतर आता आज कुठंतरी युद्ध थांबल्याची चर्चा आहे, पण अजून त्याचा बराचसाच परिणाम शेतकरी असू दे किंवा सर्वसामान्य जनतेवर होणार आहे. आपण एक शेतकरी म्हणून शासनाला काय आव्हान कराल? काय माहितीये का, शासनाला आव्हान करायसारखं मी एवढा मोठा नाही, पण मी एक सांगतो तुम्हाला, एक थोडंसं तर तुम्ही बोलला म्हणून, ती मोदी साहेबांनी मध्ये सांगितलं की तुम्ही पेट्रोल डिझेलची बचत करा, सगळ्यांनी दौरे कमी करा. हे झाल्यानंतर किती दिवसामध्ये ते विदेश दौऱ्यावरती गेले हो. तुम्ही विदेश दौरा तुमचा चालू ठेवला, तुमचे मंत्री एक जण गाडीतून कशातून एसटीतून निघाला, कोण मोटरसायकलवरून निघाला, ते एसटीतून निघाले त्याच्या मागे 15-20 गाड्या, त्याचा तापा. अरे तू बाबा एका गाडीला सांगितले तू एक गाडी कमी कर म्हणून, तुझ्या एसटीच्या पाठीमागं 15-20चा तापा. शो कुठला अर्थ? एक जण तू गाडीवरनं बुलेटवरनं डुक. अरे होय की, रोज ये ना तू, रोज. बरोबर का चुकीचं सांगा मला. तुम्ही जर तुमचं पेट्रोल, तुमचा मोदी साहेब आहेत पंतप्रधान, आमचे पण पंतप्रधान आहेत, बरोबर आहे, ते त्यांनी सांगितलं त्याचं ऐका ना, त्यांचं ऐका. बरोबर सगळ्यांनी केलं पाहिजे, पण एक दिवस स्टंट दाखवून कॅमेरा पुढे नुसतं डुकडुक गाडीवर येऊन उपयोगाच नाही. रोज करा ना तुम्ही, तेव्हा आम्ही मांडलं असतं. एक दिवस आला की दुसऱ्या दिवशी आहे तसा तापा. अरे काय त्याला अर्थ आहे, उपयोग नाही ना त्याचा काय. आणि दुसरं सांगायचं म्हणजे, मी आमच्या दृष्टीनं सांगायचं, शासनाला विनंती करायचं झालं तर शेतकरी म्हणून मी सांगेन की आमच्या पिकाला फक्त रास्त हमी भाव द्या. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता पिकाची FRP काय तर 100 रुपयाने त्यांनी वाढवली. बघा तुम्ही, 3 वरून 3,500 आम्हाला खुश झालो, आम्हाला बरं वाटायला लागलं. 3,500, 3,600, रुपये आम्हाला भाव मिळेल ही जी आशा आहे, बरोबर आहे, सगळं मान्य केलं. लागवडीचं दर कुठं गेलं? आज 10-26चं पोतं 2,000, 2,500-3,000च्या घरात गेलं. अहो तुम्ही 100 रुपये टनाला वाढवलं, तिकडं एक पोतं आम्हाला त्याच्यासाठी 500-700 रुपये द्यायला एक्स्ट्रा जातात. अहो म्हणजे काय झालं, शेतकरी काय झालं मला सांगा. शेतकरी आहे तिथंच आहे. आम्ही वाढवलं काय, इकडं तुम्ही लागवडीचं जर आमाप झालं त्याच्यावरती काहीतरी नियंत्रण करा. आणि इकडं मालाचा भाव एवढा प्रचंड तुम्ही दिलं म्हणून सांगताय, त्या दुप्पट इकडं लागवडीचं दर वाढवलं. मग शेतकऱ्याच्या हातात काय घंटा काय राहिलं सांगा ना मला. काय सुद्धा उपयोग नाही. हे असं म्हणजे करणं शासनावर मान्य नाही. शासनाला खरोखर करायचं आहे ना, तुम्ही वाढवा ना, दुधाचा दर वाढवा. आता तुकाराम मुंडे साहेब आले, त्यांनी चांगलं केले, दुधाचा दर वाढवा, सगळं करा. पण इकडं त्याचबरोबर दुधाचा दर, आता तुम्ही जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही इकडं ऊसाचा दर वाढू द्या, दुधाचा दर वाढू द्या, खाद्याचा दर डबल झाले. शेतकऱ्याला परवडणार कसं सांगा ना मला, कसं परवडायचं? प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याचं जे आहे का नाही उत्पन्न जो शेतकरी घेतो त्याच्यावरती बुरदंड आहेच. तुम्ही दाखवताना हमी भाव दाखवताय, पण इकडं मशागतीचं पेट्रोलचं डिझेलचं दर वाढलं, साहजिकच मशागत वाढली. डिझेलचं दर वाढल्यानंतर साहजिकच बाकीचं खाद्य लागवड वगैरे ती वाढलं. पण शेतकऱ्याला काय परवडलं मला सांगा ना, काहीच नाही. शेतकरी आहे तिथंच आहे.
हे शेतकरी होते युवा वर्ग, कारण ह्यांनी त्यांच्या भाषेत तळमळीने सांगितलेलं आहे की सध्या काय परिस्थिती आहे शेतीची. कारण शेतकरी फक्त पिकवतोय आपले पिकं बियाणं मार्केटला देतोय, त्याच्या पलीकडं त्याच्या हातामध्ये जे काय राहत असेल ते तुटपुंजीच रक्कम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची विनंती आहे शासनाला की जे काय वाढवता येते असेल ते शेतकऱ्याच्या पदरात पडावं. नवीन ना कोणी व्यापारी मोठा होतोय पण शेतकरी बारीकच राहतोय. त्यामुळे हे तरुण शेतकरी ते म्हणले शेतकरी जर टिकायचं असेल तर शेतकरीची उन्नती झाली पाहिजे, यासाठी त्यांचा प्रयत्न असावा. शासनाचा कर्जमाफी संदर्भात सुद्धा त्यांचं मत आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी, न निकषचे शिथिलता आणून सर्वसकट कर्जमाफी व्हावी, हे या युवा शेतकऱ्यांचे मत आहे. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, भाटवाडी.